नमस्कार सर्वांना. कौशल्य इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. MPSC तर्फे राबवण्यात आलेली कंबाईन ग्रुप सी परीक्षा ही 11 जानेवारी 2026 रोजी पार पडली. या परीक्षेत विषयानुसार विचारण्यात आलेले प्रश्नांची आपण पडताळणी मागील सत्रात केली आहे. तर आजच्या सत्रात आपण अर्थशास्त्र या विषयाची पडताळणी करणार आहोत. तर माझ्याकडे जो सेट आहे तो डी आहे आणि त्यात अनुक्रमे 21 पासून ते 35 असे अप्रॉक्स 15 प्रश्न इकॉनॉमिक्स या विषयावर विचारण्यात आले आहे. तर एक बाय एक आपण प्रश्नावर चर्चा करूया. 21वा प्रश्न आणि अर्थशास्त्राचा पहिला प्रश्न. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPMS कोणत्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले आहे? तर आपल्याला माहित आहे की 2007-8 मध्ये हे अन्न सुरक्षा अभियान राबवण्यात आलं आहे आणि त्यानुसार फक्त 11व्या पंचवार्षिक योजनेचा आपण समजा कालावधी पकडला तर तो 2007 ते 12 आहे. तर त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. हा बेसिक क्वेश्चन होता. FYP ह्या MPSC करणाऱ्या प्रत्येक मुलांच्या तोंडपाठ आतापर्यंत झाल्या असतील. पुढील प्रश्न आहे 22वा. पुढील पैकी योग्य विधाने ओळखा. राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात. एकदम बेसिक व्याख्या होती राजकोषीय धोरणाची. तर त्याच्यामुळे आयोगाने फक्त राजकोषीय च्या बिहाफ चलन हे शब्द रिशफल केले आहे, पण पूर्ण अर्थ बदललाय. त्याच्यामुळे याचं योग्य म्हणजे आहे ते राजकोषीय विषय धोरण, परंतु ते चलन आहे त्यामुळे हे विधान आहे चुकीचं. आणि अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 व 33च्या महामंदीच्या नंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले आणि त्यामध्ये JM केन्स यांचे योगदान मोठे होते. बरोबर आहे. वर्ल्ड वाईड अर्थशास्त्राचे दृष्टिकोनातून जेम्स केन्स यांनी महामंदीच्या काळात जे दुसऱ्या महायुद्धाच्या पलीकडच्या काळात जी आली होती तर तेव्हा त्यांनी सर्वात मोठे योगदान आणि भरपूर आपले स्टेटमेंट जाहीर केले होते. त्याच्यामुळे हे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 फक्त बी चुकीचा आहे. पुढे वळूया. पुढील पैकी बरोबर जोडी ओळखा. म्हणजे आपल्याला चुकीच्या जोड्या पहिले फाइंड आउट करायच्या आहे. तर याच्यात 14वा उत्तर आहे वायवी रेड्डी, राईट आहे. त्याच्यामुळे पहिल्याच प्रयत्नात आन्सर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर आपण काउंटर चेक म्हणून बाकीचे 3 ऑप्शन पडताळणी करून घेऊया. 10वी पंचवार्षिक योजना माझ्या मते 2003-8 नसून 2002 ते 2007 आहे. त्याच्यानंतर बघूया सीमा शुल्कातील घट वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. आता सीमा शुल्कातील घट आणि वित्तीय सुधारणा दोघंही अपोजिट पॅरामीटर्स आहे. तर इथे वित्तीय क्षेत्रातील नसून कर विषयक पाहिजे होतं. ओके, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. 2022-23 मधली केंद्र सरकारची वित्तीय तूट स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.8 इथे 5.8 नसून ते आहे 6.4. तर हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता पर्याय 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? मला कमेंट करून सांगा जनधन योजना ही केव्हा राबवण्यात आली आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ओडीची मर्यादा वाढवली होती, कव्हर वाढवलं होतं, इन्शुरन्स कव्हर, आणि एज लिमिट काय काय फॅक्टर्समध्ये वाढवली होती. तर त्यानुसार मे बी 3 असेल. लेट्स सी आयोग काय म्हणते. 1991 मध्ये स्थापन झालेल्या एम नरसिंह समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तोंडपाठ झालेला प्रश्न आहे MPSC करणाऱ्यांना. वित्तविषयक. वस्तू बाजाराची सुधारणा, आजारपण नाही, रुपयाची परिवर्तनता याच्यासाठी वेगळी समिती होती. 26वा प्रश्न आहे. सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन म्हणजेच FRBM या कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची नियुक्ती केली. NK सिंग. डायरेक्ट उत्तर आहे सर्वांचा. पण हा प्रश्न PYQ मध्ये असेल, रिव्हिजन बॅच मध्ये असतील, कुठे ना कुठेतरी हा प्रश्न ट्रॅक होतो. एम नरसिंहम आता म्हणल्याप्रमाणे वित्त विषयक होतं. LK राजा चलिया ह्या कर विषयक समित्या होत्या. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. नीती आयोग स्थापना 1 जानेवारी 2015.
वन लाईनर डायरेक्ट क्वेश्चन होता. परंतु 15 ऑगस्ट 2014 ह्या दिवशी घोषणा होती की ते थोडंसं नोट डाऊन करून घ्या. मे बी नेक्स्ट एक्झामला हा प्रश्न काउंटर होऊ शकतो. दारिद्र्य रेषेच्या व्याख्येचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, विजय केळकर समिती आणि आर.एन. मल्होत्रा. आर.एन. मल्होत्रा ही विमा विषयक होती. विजय केळकर समिती ही कर विषयक होती. रंगराजन आणि तेंडुलकर समिती ह्या दारिद्र्याच्या निगडीत होत्या. परंतु मे बी इथे तेंडुलकर समितीचे रिकमेंडेशन गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट केले आहे आणि रंगराजन समितीचे मे बी डिक्लाइन केले आहे, पण नॉट ऍक्सेप्टेड आहे. पण याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ आणि ब. कारण की इथे कोण त्या विचारलाय, त्या म्हणजे त्याच्यात मे बी 2 असतील. कोणती विचारलं असतं तर आपण डेफिनेटली तेंडुलकर समिती म्हटलं असतं, पण कोणत्या म्हटलं की आपण ए आणि बी म्हणजे पर्याय क्रमांक 2 वर आपण टिक करू शकतो. नेक्स्ट बघूया 29वा प्रश्न. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान त्यांनी विचारलं आहे. 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. एक्झॅक्टली राईट आहे. आणि हे उद्दिष्ट स्थापन करून पुढील 1956 मध्ये इंडस्ट्रीयल पॉलिसी लागू करण्यात आली होती, फर्स्ट इंडस्ट्रीयल पॉलिसी. त्याच्यानंतर 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना अधिक विकसनाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. ऑब्विसली फर्स्ट पॉलिसी सेकंड पॉलिसीनुसार डेव्हलपमेंट ही वाढतच जात होती. त्याच्यानुसार रिकमेंडेशन सुद्धा ॲज पर डेव्हलपमेंटनुसारच करण्यात आले होते. त्याच्यामुळे अ आणि ब हे एकदम राईट आहे. 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले होते. 17 उद्योग राखून ठेवले होते हे सेंटेन्स राईट आहे, पण 1991च्या अगोदर होतं आणि 1991 नंतर हे 8 धोरणासाठी होते. त्याच्यामुळे क हे आन्सर चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. पहिला त्याने दिलाय स्थूल प्रजनन दर घटवणे. दुसरा आहे 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे. तिसरा आहे स्त्री पुरुष लिंगभाव समानता आणणे. आणि चौथा आहे 2045 पर्यंत 100% नागरिकता साध्य करणे. ह्याचं सॉरी थोडीशी तब्येत, मी जिथे आहे तिथे थंडी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे थोडंसं तब्येत कोल्ड झालाय, तर तेवढं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. तर इथे पहिला ऑप्शन दिलाय स्थूल प्रजनन दर घटवणे, हे बरोबर आहे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर राहणे, ही पण अगदी बरोबर आहे. लिंगभाव समानता आणणे हे पॉप्युलेशन पॉलिसीचं फॅक्टर्स नव्हतं, इव्हन पॅरामीटर सुद्धा नव्हतं. 45 पर्यंत नागरीकरण हे सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे क आणि डी नाहीये, फक्त अ आणि ब. ह्यानुसार पर्याय क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे वळूया 31व्या प्रश्नाकडे. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यकृत स्वीकृत निकष हे असावेत. थोडासा मेन्स लेवलचा प्रश्न आहे, तो पण राज्यसेवेच्या. जे सार्वजनिक वित्त आणि राजकोषीय धोरणे आहे ह्याचं एक मिक्स म्हणून हा क्वेश्चन विचारलाय. विशिष्ट कालावधीतील कर्ज शून्य असावे. ऍक्च्युली कधीही कर्ज हे शून्य नसावे, शून्य म्हणजे नसते. तर त्याच्यामुळे हे एक सेंटेन्स चुकीचं आहे. कारण की आपण जेव्हा फिक्सल पॉलिसी वाचतो, भांडवली खर्च असेल, महसुली उत्पन्न असेल, हे नेहमी महसूल म्हणजे खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो उत्पन्नापेक्षा, आणि कर्ज देखील आपल्याला त्यानुसारच आपल्याला कमी जास्त प्रमाणात आढळून येतं. ते शून्य कधीच नसते. त्याच्यामुळे अ हे सेंटेन्स चुकीचं आहे. आणि जीडीपी आणि पुढे आहे भविष्यातील कर्ज जीडीपी गुणवत्तेच्या आजच्या कर्जाच्या 20% भागांत कमी केले पाहिजे. राईट आहे. भविष्य कर्ज जीडीपी गुणवत्तेच्या आजच्या गुणवत्तेने निश्चित केले जाऊ शकते, हे पण सुद्धा एकदम ॲप्रोप्रिएट आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. पुढे वळूया. अन्नधान्याचे बफर स्टॉक डॅश करिता असतात. हा ऍक्च्युली ॲग्री इकॉनॉमिक्स म्हणू शकता, आणि काय म्हणतात त्याला ॲग्री इकॉनॉमिक्स बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे बफर स्टॉक हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. आणि ह्याचं मेनच पॅरामीटर आहे की फूड सिक्युरिटी आहे आणि त्याच्यानंतर प्राइस स्टॅबिलिटी. ह्या 2 गोष्टीसाठी बफर स्टॉक हा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. त्याच्यामुळे किमतीतील चढ उतार मर्यादित ठेवण्यासाठी बफर स्टॉकचा वापर केला जातो. ऑब्विसली राईट आहे. अन्नधान्य निर्माण काही संबंध नाही. बियाणे काही संबंध नाही. खुल्या बाजारातील विकण्यासाठी राईट. आत्ताच म्हटल्याप्रमाणे प्राइस स्टॅबिलिटी करण्यासाठी त्या बफर स्टॉकचा वापर केला जातो.
त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ आणि ड. अ आणि ड म्हणजे 2. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. नाबार्ड 12 जुलै 1982. आतापर्यंत एमपीसी करणार पाठ झाली असेल ही नाही, त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल 1934. आरबीआय ॲक्ट 1934 वन लाईनर क्वेश्चन होता आरबीआय मध्ये. बँकिंग नियम कायदा त्यांचे अधिकार वाढवण्यासाठी होते. 1930 होतं, यांचं वेगळे पॅरामीटर्स होते. 34 मध्ये शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँकेचं वर्गीकरण आलं होतं. ठीक आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता आहे? जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त नाही, कमी असतात. तिसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची जलद वाढ होते नाही, जलद वाढ नाही, उलट ते मंद गतीने डिक्रीज होत राहतात. मृत्यूदरात लक्षणीय वाढ होते, हे पण नाही, हेही मंद गतीने डिक्रीज होत राहतात. जन्मदरात लक्षणीय घट होते. तर ऑब्विसली थोडा कंट्रोलिंग आणि अवेअरनेस वाढून लक्षणीय जन्मदरात लक्षणीय घट करण्याचे उद्दिष्ट हे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसऱ्या टप्प्यातला एक पॅरामीटर्स आहे. त्याच्यामुळे याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ड. अशा प्रकारे आपण ही अपेक्षित अतिसंभाव्य प्रश्नांची पडताळणी केली आहे. तरी आयोगाच्या आन्सर कीनुसार आपण आपलं प्रश्न आपण बघू शकतो. ह्याच्यात 2 या 3 असे क्वेश्चन होते जे थोडंसं आयोगाच्या फीवरच आपण अवलंबून राहिलो तर बरं होईल. तरी आपण आपल्या पुढचा अभ्यास चालू ठेवावा मेन्सचा, कारण की येणाऱ्या परीक्षा ह्या नजीकच्या काळात खूप लवकर आहे, त्याच्यामुळे आपण आपला अभ्यास चालू ठेवावा. थँक्यू.